हर्षवर्धन जाधव हे नाव तुम्हा आम्हाला काही नवीन नाही, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात। आणि हर्षवर्धन जाधव यांच्या चर्चेत येण्यामागील कारणं असतात ती म्हणजे आपल्याच पत्नी आणि सासऱ्याविरोधातील वक्तव्य असोत, पोलिसांनी केलेली मारहाण असो किंवा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांनी बदललेले पक्ष असोत, त्याचबरोबर आपल्या आमदारकीमुळे देखील ते नेहमीच चर्चेत येत असतात। आणि हेच हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। यावेळी ते चर्चेत येण्यामागे दोन कारण आहेत। त्यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा नवीन राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलाय, तर आपले सासरे असलेले रावसाहेब दानवे यांना त्यांनी पुन्हा एकदा एक चॅलेंज केलंय। हे प्रकरण नेमकं काय आहे, त्यांचं राजकीय जीवन कसं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हर्षवर्धन जाधव यांना राजकीय वारसा हा आपल्या घरातूनच मिळालाय। त्यांचे वडील रायभान जाधव हे प्रशासकीय अधिकारी होते, तर काही काळ ते माजी मुख्यमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक होते। परंतु रायभान जाधव पुढे प्रशासनातून राजकारणात आले। त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली। पहिल्यांदा निवडणूक लढवल्यानंतर ते हारले देखील, मात्र दुसऱ्यांदा त्यांनी ही निवडणूक जिंकली देखील। आणि त्यानंतर त्यांनी तब्बल 12.5 वर्ष कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर मात्र 1997 साली रायभान जाधव यांचं निधन झालं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रायभान जाधव यांच्या पत्नी देखील निवडून आल्या। त्या देखील काही काळ राजकारणात सक्रिय होत्या। आता पाहूयात हर्षवर्धन जाधव यांची राजकारणात सुरुवात कशी झाली। वडील जरी आमदार असले तरी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून केली। 1999 साली हर्षवर्धन जाधव हे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि याच दरम्यान ते सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून देखील निवडून आले। पुढे 2004 मध्ये हर्षवर्धन यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। आणि याच काळामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या नव्या पक्षाची म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि याच मनसेमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी प्रवेश केला। आणि त्यानंतर लगेचच 2009 ची विधानसभा निवडणूक हे मनसेच्या तिकिटावर हर्षवर्धन जाधव लढले आणि ते निवडून देखील आले। मात्र त्यानंतर 2011 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यामध्ये गाडी घुसवल्यामुळे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला। आणि पोलिसांनी मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये पक्षप्रमुख असलेल्या राज ठाकरे यांनी त्यांना सहकार्य केलं नाही आणि याच नाराजीतून हर्षवर्धन जाधवांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मात्र शिवसेनेमध्ये देखील हर्षवर्धन जाधव काही फार काळ टिकू शकले नाही। 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि ते यावेळी आमदार म्हणून निवडूनही आले। पण औरंगाबाद मधील शिवसेनेचं राजकारण हे त्यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या हातात होतं। त्यामुळेच हर्षवर्धन आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये खटके उडू लागले आणि यातूनच वाद निर्माण होत होते। आणि याच काळामध्ये राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं आणि यावेळी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट आपल्या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली। आणि शिवसेनेची साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला। या पक्षाचं नाव आहे शिवस्वराज्य बहुजन पक्ष। आणि त्यानंतर लगेचच 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते आपल्याच पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि हर्षवर्धन जाधवांच्या उमेदवारीमुळे तिकडे चंद्रकांत खैरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला। तर 2019 मध्ये हर्षवर्धन जाधव यांना आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा सलग असे 2 पराभव स्वीकारावे लागले। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांना मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र यावेळी देखील ते मनसेमध्ये फार काही काळ टिकू शकले नाहीत। आणि त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पब्लिश करून आपण राजकीय जीवनातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली। त्याचबरोबर त्यांनी यावेळी आपल्या पत्नीला आपला राजकीय वारसदार म्हणून देखील घोषित केलं। आणि याच वेळी त्यांचे सासरे असलेले रावसाहेब दानवे यांनीच आपल्यावरती हे करण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला होता। दरम्यान गेल्या काही काळामध्ये ते इतर अनेक वादांमुळे पुन्हा चर्चेत येत होते आणि आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, कारण त्यांनी आता एका नव्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री असलेले चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रशेखर राव यांच्या BRS या पक्षामध्ये प्रवेश केलाय। आणि लगेचच भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करताच त्यांनी आपले सासरे असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत। यावेळी त्यांनी असं म्हटलंय की पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण जालना लोकसभा निवडणूक हे आपले सासरे असलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात देखील लढणार आहोत, असं म्हणत त्यांनी थेट दानवे यांना आव्हानच दिलंय।
त्याचबरोबर त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे देखील जाहीर केलंय. पण हर्षवर्धन जाधव यांचा मतदारसंघ राहिलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या निवडणुकीच्या रिंगणात येण्याची तयारी करतायत. त्यामुळे जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवे यांना चॅलेंज जरी दिलं असलं तरी त्यांच्या होम ग्राउंडवर मात्र त्यांना त्यांच्या घरातूनच आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे आपल्याकडच्या राजकारणामध्ये आपण भाऊ विरुद्ध भाऊ, भाऊ विरुद्ध बहीण, वडील विरुद्ध मुलगा असा राजकीय संघर्ष नेहमीच पाहिलाय. पण यावेळी मात्र आपल्याला कन्नड मतदारसंघामध्ये थेट नवरा विरुद्ध बायको असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मात्र या दरम्यान असे देखील काही प्रश्न निर्माण होतात की दरवेळी काहीतरी वाद निर्माण करणारे, दरवेळी नवनवीन पक्षांमध्ये प्रवेश करणारे हर्षवर्धन जाधव हे BRS या पक्षामध्ये टिकणार का आणि या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर देखील त्यांनी निवडणूक लढवली तर ते ही निवडणूक जिंकणार का असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होतो. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येणारा काळच देईल. तर मंडळी, हर्षवर्धन जाधवांच्या या नव्या पक्ष प्रवेशाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी. त्याचबरोबर आमच्या लेट्सअपच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या नवनवीन अपडेट्ससाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.